नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करंट अफेअर्स या रिलेटेड जेही आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या थीम्स विचारले गेलेले आहेत त्याचा ॲनालिसिस करणार आहोत. तर आपल्यासमोर आहे 2024चा MPSC राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर. प्रश्न क्रमांक 86 पासून इथे करंट अफेअर्सचे प्रश्न चालू होतात, तर आपण एक एक करून त्याचा ॲनालिसिस करूया. प्रश्न क्रमांक 86. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही असं विचारलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल 4 विधानं दिलेली आहेत. तर इथे आपल्याला ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की कर्पूरी ठाकूर म्हणजे हे एक व्यक्ती आहेत, एक प्रॉमिनंट फिगर आहे, त्यांच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलेला आहे, ज्याला आपण करंट अफेअर्सच्या याच्यामध्ये व्यक्तिविशेष या थीमच्या अंडर आपण कव्हर करणार आहोत. व्यक्तिविशेष यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 87. जागतिक क्षुधा निर्देशांक म्हणजेच कुठला? ग्लोबल हंगर इंडेक्स. ठीक आहे, हंगर इंडेक्स. त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो 2023च्या इंडेक्समध्ये? आता इथं जर आपण हे बघायला गेलं तर हे थीम आहे इंडेक्स. सेम थीम आपण बघितली होती इकॉनॉमिक्समध्ये. इकॉनॉमिक्समध्ये पण असेच इंडेक्स वेगवेगळे विचारले जातात. तर जो हंगर इंडेक्स आहे तो इथे करंट अफेअर्समध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर याला आपण इंडेक्सच्या थीमच्या अंदर टाकूया. पुढे प्रश्न क्रमांक 88. पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. आता ही विधानं कशाच्या रिलेटेड आहेत? तर नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना, राज्यसभेची रचना, संसद भवनाचे उद्घाटन आणि अध्यक्षांच्या बाजूला असणारं अशोक चक्र. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या जेही काही त्या वर्षात किंवा त्या रिलेटेड त्या स्पॅनमध्ये जेही काही राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. याला आपण राजकीय घडामोडी या थीमच्या अंडर कव्हर करूयात. पुढे प्रश्न क्रमांक 89. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. मग ही स्पर्धेचं ठिकाण दिलं आहे, त्यानंतर भारताचा ध्वजवाहक कोण होतं, किंवा मग भारताचे किती सुवर्णपदक किंवा किती एकूण पदकं भारतानं मिळवली ह्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. आता हे जर आपण बघायला गेलं तर हे काय आहे? क्रीडा स्पर्धा म्हणजे स्पोर्ट्स, क्रीडा, त्या थीमच्या अंडर हा प्रश्न आहे. जे की आपण पाहू शकतो की स्पोर्ट्स या थीमच्या अंडर जेही काही वेगवेगळे स्पोर्ट्स असेल, मग ते क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा वॉट एव्हर कुठला पण जो खेळ असेल त्याच्या अंतर्गत प्रश्न विचारण्याची आयोगाची इथं आपल्याला टेंडन्सी पाहायला मिळते. पुढे प्रश्न क्रमांक 90. योग्य कथने ओळखा आणि खाली 3 विधानं दिलेली आहेत. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार, त्याच्यानंतर त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांचे स्थापन केलेल्या ज्याही काही कुठल्या संस्था आहेत त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आता आपल्याला इथे 2 ज्या हे आहेत थीम्स आहेत त्या इथे मर्ज झालेले दिसतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नर्गिस मोहम्मदी, म्हणजे हे काय आहे? व्यक्तिविशेष, म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीबद्दल किंवा पर्सनॅलिटीबद्दल इथं प्रश्न विचारला गेला आहे, त्याच्यामुळे आपण व्यक्तिविशेष थीमच्या अंडर त्याला पहिल्यांदा कव्हर करणार. आणि दुसरं इथं काय? पुरस्कार. नोबेल जो आहे तो काय? पुरस्कार. पुरस्कार ही एक थीम आहे. ठीक आहे, तर त्याच्या अंतर्गत सुद्धा प्रश्न आपल्याला वेगळे विचारले जाऊ शकतात. म्हणजे नोबेल पुरस्कार कुणाला भेटले, ऑस्कर कुणाला भेटले, फिल्मफेअर कुणाला भेटले, नॅशनल जे काही आपल्याला पुरस्कार पाहायला भेटतात ते कुणाला भेटले, त्या रिलेटेड हा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 91. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, जे की वेगवेगळ्या देशांच्या, आपली जशी इस्रो आहे तसे त्यांच्या वेगवेगळ्या देशाच्या त्या संस्था आहेत. आता हा जर आपण प्रश्न बघायला गेलं तर हा कशाशी रिलेटेड आहे? अवकाश तंत्रज्ञान किंवा त्याच्या रिलेटेड जेही काही मिशन आहे त्याच्या रिलेटेड हे असे प्रश्न आपल्याला विचारायच्या आयोगाची टेंडन्सी दिसून येते. ह्याच्यावर आपण आधी पण प्रश्न वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण विचारून झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 92. योग्य कथने ओळखा आणि इथं दिलेले पद्म पुरस्कार आणि त्याच्याबद्दल खाली 3 विधानं दिलेली आहेत. तर हे ना, हे पण एक सेपरेट मोठी थीम आहे की ज्याच्यावर पण आयोगानं आधी पण भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर याला आपण पद्म पुरस्कार ज्याच्या अंडरच कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर ही थीम कुठली? पद्म पुरस्कार. ओके, ह्या थीमच्या अंडर आपण ह्याला कव्हर करणार आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 93. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? आणि खाली 4 ऑप्शन दिलेले. आता ज्याही काही अशा परिषदा होतात किंवा ज्याही काही अशा काय म्हणतात त्याला, एखाद्या ठिकाणी कॉन्फरन्स असते किंवा त्यांचे कुठले करार होतात, तर त्याच्यावर पण आयोगानं आत्तापर्यंत वेळोवेळी प्रश्न विचारले आहेत. आणि स्पेशली जे भारतात जर झालेले असेल तर ते कुठल्या शहरात झाली ह्याच्या रिलेटेड पण आपल्याला आयोगाचा एक ट्रेंड दिसून येतो. तर ह्याला आपण आंतरराष्ट्रीय परिषदा जे की भारतात झालेले आहेत.
त्याच्या रिलेटेड जर असा थोडासा आयोगाचा कल दिसतो. त्याच्यामुळे आपण ह्या पण सगळ्या परिषदा कव्हर करायच्या आहे की ह्या वर्षात, म्हणजे आत्ताचा जर 25चा पेपर आहे तर 25च्या आधीचे जे काही 1.5 वर्ष असेल तर त्या 1.5 वर्षात कुठल्या कुठल्या परिषदा झाल्या ते पण आपण याच्यातून कव्हर करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 94, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोडा जुळवा. आता इथे ऑपरेशन अजय, गंगा, ऑपरेशन देवी शक्ती आणि कावेरी, आणि ते कुठल्या देशात आपले जे नागरिक होते त्यांना परत आणण्यासाठी गेले ते पुढे देशांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर ह्याला आपण काय करू, मोहिमा, सरकारच्या मोहिमा वेगवेगळ्या ज्या देशासाठी आपण राबवल्या गेलेल्या आहेत तर त्या कुठल्या होत्या. ऑपरेशन दोस्त, जसं आपण एका सिरियामध्ये आणि टर्कीमध्ये ज्यावेळेस भूकंप झाला होता तर त्याच्यासाठी आपण ते राबवलं होतं. सो अशा वेगवेगळ्या ज्या काही सरकारकडून मोहिमा राबवल्या गेल्या त्या वर्षात त्याच्याविषयी आपण इथं वाचून जाणं अपेक्षित आहे. पुढे प्रश्न क्रमांक 95, अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेची प्राथमिक उद्दिष्टे कोणती, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. आता हे काय आहे, योजना किती इम्पॉर्टंट आहे तिथं कळतं आहे का, की आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा भरपूर योजना विचारल्या गेलेल्या आहेत आणि करंट अफेअरमध्ये सुद्धा योजना, म्हणजे ज्याही काही प्रॉमिनंट योजना आहेत जे त्या वर्षात न्यूजमध्ये आहेत किंवा कुठल्या एखाद्या राज्यानं, जसं की रयतो बंधूवर पण एकदा प्रश्न आला होता, तर अशा कुठल्या राज्याची एखादी फेमस योजना आहे का जी सगळीकडे न्यूजमध्ये आहे, तर अशा योजना पण आपण इथं कव्हर केल्या पाहिजेत. पुढे प्रश्न क्रमांक 96, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. इथं वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या समिती दिलेल्या आहेत आणि त्यांचे कार्य दिलेले आहेत की त्यांनी कुठल्या विषयावर त्यांच्या समितीचं गठन केलं होतं आणि त्याच्यावर ते कुठल्या याच्यावर त्यांनी रिझल्ट दिला. ठीक आहे, कुठल्या याच्यावर त्यांनी अभ्यास करून त्यांचा रिपोर्ट दिला. इथे आपण पाहू शकतो, तर हा जो प्रश्न आहे तो आपण राष्ट्रीय समित्या किंवा आंतरराष्ट्रीय पण चालू शकतात, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय. समिती ह्या ह्याच्यावर हे प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 97, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढील योग्य विधाने ओळखा, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत की ही योजना आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे किंवा मग बाकीचे जे काही वेगवेगळे त्याचे ॲस्पेक्ट आहेत ते पण इथं विधानामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे काय आहे, योजना. ठीक आहे, तर हा प्रश्न पण आपण कुठल्या ह्याच्या थीममध्ये करणार आहोत कवर, योजना. सगळ्या योजना इथं बघणं अपेक्षित आहे ज्या प्रॉमिनंट आहेत त्या. प्रश्न क्रमांक 98, महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या आणि खाली 4 विधाने दिलेली आहेत. ठीक आहे, त्याचं नाव काय असेल किंवा मग त्याच्या रिलेटेड जागा वगैरे हे असे वेगवेगळे ॲस्पेक्ट दिलेले आहेत. तर अगेन इथं काय आहे, विधेयक किंवा राजकीय घडामोडी, ही त्यावेळेसची राजकीय घडामोड होती की जे की एक नवीन काहीतरी विधेयक आलं होतं महिलांशी रिलेटेड. त्याच्यामुळे ज्याही काय अशा गोष्टी असतील, महिला, बालक किंवा मग जे वृद्ध आहेत यांच्या रिलेटेड असेल तर त्याच्यावर थोडं फोकस करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 99, MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा आणि त्यांच्याबद्दल 5 विधानं दिलेली आहेत आणि त्यांच्याबद्दल त्याच्यात माहिती सांगितलेली आहे. तर अगेन हे MS स्वामीनाथन यांचं त्यावेळेस डेथ झाली होती, त्याच्यामुळे हे थोडंसं करंटमध्ये होतं. तर ते आपण कुठल्या ह्याच्याखाली कव्हर करणार आहोत, व्यक्तिविशेष. ठीक आहे, व्यक्तिविशेषमध्ये आपण हे कव्हर करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 100, 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो, आणि खाली आपल्याला 6 ऑप्शन दिलेले आहेत. तर अगेन हे काय युती आहे, त्याच्यामुळे हे कशाच्या अंतर्गत येतं, आंतरराष्ट्रीय युती म्हणजेच अलायन्सेस. ठीक आहे, किंवा संघटना, जशी नाटो एक संघटना आहे तसं, किंवा मग आपली हे ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स. तर अशा ज्या काही आंतरराष्ट्रीय युती किंवा आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. मग असे पण काही कुठले मुद्दे न्यूजमध्ये असतील तर ते पण इथं आपण कव्हर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर आपण अशा तऱ्हेने ते 100पर्यंत म्हणजे जे काही करंट अफेअरला 15 प्रश्न विचारले गेलेत त्यांचा आपण एक ॲनालिसिस करण्याचा बघितलेला आहे. तर आपण इथे पाहू शकता की 2024चा पेपर होता, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता व्यक्तिविशेष, इंडेक्स, राजकीय, क्रीडा, व्यक्तिविशेष, अवकाश, पद्म, आंतरराष्ट्रीय परिषदा, मोहिमा, योजना, समित्या, योजना, विधेयक, व्यक्तिविशेष आणि संघटना. आपल्याला इथं पाहायला मिळेल की इथं व्यक्तिविशेषवर
हा पहिला प्रश्न आहे व्यक्तिविशेषवर, त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न दिसतो आहे व्यक्तिविशेषवर. म्हणजे जर फक्त व्यक्तिविशेष हे जर केलं तर ते इथून आपल्याला 2 प्रश्न सुटतात आणि प्लस इथला तिसरा प्रश्न व्यक्तिविशेष प्लस नोबेल. ठीक आहे, म्हणजे 3 प्रश्न इथे व्यक्तींवर विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर योजनेवर सुद्धा प्रश्न इथं विचारले गेलेले, इथं पण प्रश्न विचारले गेले आहेत, 2 योजना विचारल्या गेलेल्या आहेत. आता करंट अफेअर हा असा सब्जेक्ट आहे की जो आपण 100% प्रेडिक्ट नाही करू शकत, की म्हणजे जसं आपल्या पॉलिटी किंवा हिस्ट्री किंवा जिओग्राफी याच्यामध्ये आपण बघितलं की 15पैकी ऑलमोस्ट एक 12-13 काही काही ह्याच्यामध्ये 15सुद्धा प्रश्न जे आहेत ते ॲज इट इज थीममधून रिपीट झालेले आहेत, की त्याच थीमवर परत प्रश्न विचारला गेलेला आहे. पण करंट अफेअरच्या बाबतीत असं सहसा लागू होत नाही किंवा इतकंसं लागू होत नाही. पण त्यातल्या त्यात जे काही बेअर मिनिमम आहेत, जे काही 4-5 थीम आहेत त्याच्यावर आता आपण इथं बघू शकता की एवढं त्या मानानं वेगवेगळ्या विषयाचं जेवढं जास्त दिसत होतं तसं इथं दिसत नाही आहे. द रिझन इज की प्रत्येक वेळेस आयोगाला करंट अफेअरमध्ये विचारण्याला खूप जास्त स्कोप आहे, कुठलाही प्रश्न इथे येऊ शकतो. बट त्याच्यातल्या ज्या बेअर मिनिमम आहेत थीम, त्याच्यात जसं की व्यक्तिविशेष किंवा योजना किंवा मग त्याच्यानंतर क्रीडा किंवा पद्म पुरस्कार, ह्या ज्या अशा काही बेअर मिनिमम थीम आहेत त्या आपण कवर करण्याचा प्रयत्न जास्त केला पाहिजे, जे की प्रॉमिनंटली पहिल्यांदा ते कवर केलं पाहिजे, नंतर मग बाकीच्याला टाईम दिला पाहिजे. म्हणजे 80% एफर्ट जे आहेत आपले ते याच्यावर घेतले पाहिजे. ठीक आहे, तर आता इथे व्यक्तिविशेषचा आपण दिसतोय जो की 2023ला पण व्यक्तिविशेषवर प्रश्न आला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पण आलेला प्रश्न आहे. आता हे व्यक्तिविशेषवर तुम्ही इथं बघू शकता 2022ला की इथं 1 2 3 4 5 6 प्रश्न फक्त आणि फक्त व्यक्तिविशेषवर आलेले आहेत. म्हणजे 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क. 12 मार्क खूप असतात. ठीक आहे, जर 12 मार्क जर 2022ला एवढं जर वेटेज दिलं असेल तर व्यक्तिविशेष हा किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तिथं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जरा. त्याच्यानंतर इथं क्रीडा. ठीक आहे, क्रीडावर इथं 2023ला 2 प्रश्न विचारले गेले आहेत. ठीक आहे, 24ला इथं क्रीडावर एक प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर क्रीडा असा टॉपिक आहे की बऱ्यापैकी त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, इथं क्रीडावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं क्रीडावर 2 प्रश्न विचारले गेलेले 2016ला. इथं 2017ला प्रश्न विचारला गेलेला आहे. इथं 15वा प्रश्न हा 2017चा पण क्रीडा या म्हणजे स्पोर्ट्सच्या रिलेटेडच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे बाकीचे जे आहेत काही पुरस्कार असतात, जसे की आता हे इथं नोबेल पारितोषिक आहे. ठीक आहे, इथं पण नोबेल पारितोषिक आहे, इथं ऑस्कर आहे. त्याच्यानंतर बुकर पारितोषिक पण आहे, त्याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारायची टेंडन्सी आत्तापर्यंत पाहायला मिळू शकते, की ज्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले. ठीक आहे, किंवा मग इंटरनॅशनल रिलेशन जे असतील त्याच्या रिलेटेड पण बरेचसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतात. इथं आंतरराष्ट्रीय संबंध इथं एक आहे, इथं पण एक आहे आणि इथं पण एक आहे. म्हणजे 3 प्रश्न इथं फक्त आंतरराष्ट्रीय संबंध या घटकातून आलेले आहेत. तर असं इथं खूप कमी थीम आहेत ज्या रिपीट झालेल्या आहेत. बट जे काय आहेत ते बेअर मिनिमम म्हणजे 15पैकी आपल्याला ॲटलिस्ट 4 ते 5 जरी थीम जरी आपल्याला इथं रिपीट झालेले आणि त्याच्यातून जर आपल्याला क्वेश्चन आले तर 5 क्वेश्चनसुद्धा आपल्याला 10 मार्क देऊन जातात. त्याच्यामुळे आपण बाकीच्या तुलनेत इथं कमी आहे, पण जे काही बेअर मिनिमम आपल्या हातात आहे ते आपण करणं इथं अपेक्षित आहे. आता बाकीच्या थीम जे आहेत ते तुम्ही इथं बघू शकता 2016पासून ते 2024पर्यंत. हा सगळा माझ्या दृष्टिकोनातून मी केलेला ॲनालिसिस आहे. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही स्वतः पण हे ॲनालिसिस करू शकता आणि तुमचे रिझल्ट काय ते पाहू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.